ओके, स्टार्ट करूया. आपण मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर स्टार्ट केलं बरोबर. मागच्या दोन लेक्चरमध्ये आपण बेसिक्स बघितलेलं. पहिल्या लेक्चरमध्ये सेंट्रॉइड, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बरोबर, हे बेसिक्स आपण बघितले. नंतर ह्या लेक्चरमध्ये ह्या मागच्या लेक्चरमध्ये झालं तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया स्टार्ट केलं. त्यामध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचे डेफिनेशन बघितले बरोबर. त्याच्यामध्ये टाइप्स कोणते कोणते असतात ते बघितले मोमेंट ऑफ इनर्शियाचे. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे ऍक्च्युअली काय आहे त्याचं एक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं बरोबर. हे बघा, पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलेलं थोडंसं तुम्ही बघितलं असेल, रिव्हिजन केली असेल, पण थोडक्यात सांगतो. युनिट कन्व्हर्जन आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेलं. साधारण तुम्हाला सांगितलेलं मी न्यूटन तर किलो न्यूटन मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे तुम्हाला बरोबर. मीटर तर सेंटीमीटर मध्ये बरोबर. चं मीटर मध्ये कन्वर्ट कसं काय करतात हे बेसिक गोष्टी आहेत बरोबर. ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. नंतर सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बरोबर. सेंट्रॉइड बघितलं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बघितलं बरोबर. नंतर मोमेंट म्हणजे काय असतं ते तुम्हाला मी सांगितलं बरोबर. मोमेंट खूप इम्पॉर्टंट शब्द आहे तुमच्यासाठी, मोमेंट बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया तुमचं पहिलंच चॅप्टर काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया बरोबर. इनर्शिया मी अर्थ पण सांगितलं तुम्हाला, मोमेंट म्हणजे कसे काय होते बरोबर. नंतर इनर्शिया म्हणजे काय तर रेजिस्ट करतात, एखाद्या गोष्टीला रेजिस्ट करणं म्हणजे मोमेंटला रेजिस्ट करणं म्हणजेच काय मोमेंट ऑफ इनर्शिया हे आपण बघितलं. सगळ्यांना मी बुकची एक PDF टाकलेली पहिल्या चॅप्टरची, पहिल्या युनिटचं तुमच्या बघितली असेल, डाउनलोड केला असेल सगळ्यांनी. परत मी रिमाइंडर पण दिलेला तुम्हाला थोड्या वेळापूर्वी, डाउनलोड करा म्हणून. केली असेल सगळ्यांनी डाउनलोड. बरोबर. मोमेंट म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं, मोमेंटचा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे बरोबर. मोमेंट म्हणजे मोमेंटचा फॉर्म्युला काय, मोमेंट एम इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे बघा, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता हे मी तुम्हाला स्प्रिंकलचं एक्झाम्पल दाखवलेलं, ते हे आहे स्प्रिंकलचं एक्झाम्पल. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. दोन टाईपचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे दोन टाईप पडतात, एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया अँड मास मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि एरिया मोमेंट ऑफ इनर्शियालाच काय म्हणतात, एरिया मोमेंट ऑफ इनर्शियालाच काय म्हणतात, सेकंड मोमेंट ऑफ इनर्शिया. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. हा MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं, त्याच्यामुळे नोट डाऊनच करून ठेवा. सगळ्यांनी नोटबुक वगैरे घेतली असेल, सेपरेट ठेवा सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्टसाठी नोटबुक. ठीक आहे. आणि आपण काय बघणार आहोत तर एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे तुम्हाला मी त्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं, एरिया कुठचा पण एक घ्या वस्तू घ्या, कुठचं पण एक सेक्शन कन्सिडर करा, त्याचं एरिया कसं असतं पूर्णपणे डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं बरोबर. छोटे छोटे पार्टिकल्स असतात, त्यामुळे जे मोमेंटला रेजिस्ट होणार आहे ते किती होणार आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असते बरोबर. एरिया मोमेंट ऑफ एरियामुळे त्या मोमेंटला किती रेजिस्ट होतो किंवा एरियामुळे किती मोमेंट जनरेट होते ते आपल्याला बघायचं असतं. हे तुम्हाला दाखवलेलं मी. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आहे, झेड ऍक्सिस, 3 ऍक्सिस असतात, सगळ्यांना माहिती आहे बरोबर. ते परपेंडिक्युलर ऍक्सिस असते बरोबर. झेड ऍक्सिस परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे एक्स आणि वाय ऍक्सिसला बरोबर. हा तुमच्या समोर येते बरोबर. हे प्लेनला ऍक्सिस आहेत बरोबर, एक्स ऍक्सिस अँड हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस बरोबर. आणि हा बाहेर येतोय, हा समोर येतोय म्हणून झेड ऍक्सिस. नेक्स्ट बघूया. हे फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेच मी कसे काय आले बरोबर. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण म्हणतो म्हणजेच काय मोमेंट बरोबर. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये दोन टाइप्स आहेत बरोबर. एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया बघतोय की एरियामुळे किती मोमेंट जनरेट होते बरोबर, ते आपण बघत होतो. म्हणून इथे हा एरिया आहे बरोबर, हा एरिया आहे, हा एरिया आहे बरोबर. ह्या एरियामुळे ह्या डिरेक्शनमध्ये हा किती मोमेंट जनरेट करणार आहे ते आपण बघतोय बरोबर. आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणता आहे, हे बरोबर, A1 Y1. तसंच A2 साठी A2 Y2 बरोबर, हा Y2, A3 इंटू Y3. हे काय झालं, फर्स्ट मुवमेंट झाली, पण आपल्याला पाहिजे कुठची, सेकंड मुवमेंट बरोबर. ओके,
आपल्याला पाहिजे सेकंड मोमेंट, म्हणून आपण परत अजून एकदा मोमेंट घेतली. एरिया वाढणार आहे का? एरिया आपल्याकडे कॉन्स्टंट आहे बरोबर, पण डिस्टन्स काय होणार आहे? व्हेरिएबल बरोबर. डिस्टन्स आपण डिस्टन्सने मल्टिप्लाय केल्यावर काय होतं? स्क्वेअर होतं त्याचं बरोबर. सगळ्यांना माहिती असेल 2 × 2 केलं तर किती होतं? 4 बरोबर. म्हणजे काय झालं? तुझा स्क्वेअर झाला. हे सगळ्यांना बेसिक माहिती असेल. आणि सगळ्याची समेशन केली जर आपण तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस आपल्याला भेटतो. तसंच वाय ऍक्सिस साठी पण आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. ही थोडीशी रिव्हिजनसाठी पार्ट दाखवला तुम्हाला. व्हिडिओ बघून घ्या तो सगळ्यांनी, मागचे दोन्ही व्हिडिओ बघून घ्या. आणि हे फॉर्म्युलेज आहेत, हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे फॉर्म्युलेज आहेत, हे खूप इम्पॉर्टंट आहेत. रेकॉर्डिंग ऑनच आहे. ओके ठीक आहे. ओके, हे आपण फॉर्म्युले बघितलेले मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युलेज आहेत. आपण सेंट्रॉइड मधून जे ऍक्सिस पास होतात बरोबर. हा सेंट्रॉइड आहे. सेंट्रॉइड म्हणजे तुम्हाला सांगितलेलं पूर्ण त्याचं मास असेल किंवा वेट असेल तर त्या पॉईंटवर असतं. आपण सेंट्रॉइड कसं काय बघितलेला, एखादी नोटबुक तुम्ही किंवा एखादा फुटबॉल असेल तो आपण बोटावर बॅलन्स करतो बरोबर. बॅलन्स करणं म्हणजे ज्या पॉईंटवर पकडल्यावर जो बॅलन्स होतोय पूर्ण, तो एखादं वस्तू असेल ती पूर्ण तिथे बॅलन्स होते, म्हणजे तो पॉईंट काय झाला? त्याचा सेंट्रॉइड झाला. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण रेक्टँग्युलर सेक्शन बघितलेला, त्याच्यासाठी फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. 90% फॉर्म्युला हाच यूज होणार आहे पुढे. ठीक आहे, पुढे हाच फॉर्म्युला यूज होणार आहे मोस्टली. ठीक आहे, हा चॅप्टर ज्यावेळी संपेल, हा चॅप्टर तुमचा कम्प्लीट होईल फर्स्ट. त्यानंतर जे नेक्स्ट चॅप्टर्स आहेत त्यासाठी चॅप्टर सेकंड, थर्ड, ठीक आहे, फोर्थ, फिफ्थ जे चॅप्टर आहेत तुमचे, त्यामध्ये हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, BDQ/12 हा फॉर्म्युला खूप मेजर रोल प्ले करणार आहे. ओके, तर फॉर्म्युला एकदा परत सांगतो तुम्हाला. पहिला फॉर्म्युला काय कोणता आहे? रेक्टँग्युलर सेक्शन साठी कोणता आहे? BD³/12 अबाउट एक्स ऍक्सिस. ठीक आहे, एक्स ऍक्सिस. ठीक आहे, दोन ऍक्सिस आहेत तिथे जे सेंट्रॉइड मधून पास होत आहेत. तिथे बघू शकता हा एक ऍक्सिस आहे, हा एक ऍक्सिस आहे जो सेंट्रॉइड मधून पास होत आहेत. आणि तो सेंटरला पार्ट असतो तो सेंट्रॉइड झाला बरोबर. इथे जर ह्या सेक्शन जर पकडला तर इथे काय होणार? हा बॅलन्स होणार आहे. हा कुठे पण जर ठेवला तर हा बॅलन्स होणार आहे इथे बरोबर. त्याचं पूर्ण वेट कुठे आहे? ह्या पॉईंटवर आहे. ठीक आहे, हा कोणता ऍक्सिस झाला? तर हा एक्स ऍक्सिस झाला बरोबर. हा एक्स ऍक्सिस झाला जो सेंट्रॉइड मधून पास होत आहे. हा वाय ऍक्सिस आहे जो सेंट्रॉइड मधून पास होत आहे. तर एक्स ऍक्सिस वर मोमेंट ऑफ इनर्शिया किती जनरेट होते ती काढायची असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला. ठीक आहे, कोणता आहे? BD³/12. हे झालं डिस्टन्स तुमचं बी. मी क्रॉस सेक्शन काढून तुम्हाला दाखवलेला, हा क्रॉस सेक्शन आहे बरोबर. क्रॉस सेक्शन आहे, हा डेप्थ आहे डी. का आपण एल का लिहित नाही तुम्हाला सांगितलेलं, हा कारण ही विड्थ आहे. विड्थ कशी आहे ती तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये मी दाखवलेली. बघितलं नसेल तर बघून घ्या लेक्चर. ठीक आहे, BD³/12 अबाउट एक्स ऍक्सिस बरोबर. वाय ऍक्सिस साठी असेल तर त्याची ब्रेड कोणती आता येणार? डी बरोबर. DD³/12. तुम्हाला काय सांगितलं? विड्थ इंटू डेप्थचा क्यूब डिवाइड बाय 12. हा एक बेसिक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. हॉलो सेक्शन साठी BD³. इथं हॉलो सेक्शन आहे, आतमधला हा हॉलो पोर्शन आहे बरोबर. हा पोर्शनच नाही यामध्ये, हा आतमध्ये जो पोर्शन आहे हा काढून टाकला आहे पूर्ण बरोबर. त्यामुळे याची काही वेटच नाही याला बरोबर. हा हॉलो आहे पूर्ण, हा पोर्शन बाहेर काढून टाकला आहे. याच्यामुळे काय मोमेंट ऑफ इनर्शिया वर काय परिणाम होणार आहे का? यामुळे नाही होणार आहे. त्याच्यामुळे हा पोर्शन आपण काय करतो? मायनस करतोय त्याच्यातून. ठीक आहे, हा आपण मायनस केला. ठीक आहे, फॉर्म्युला तर सेमच आहे, फक्त आपण काय करतो याच्यातून जो हॉलो पोर्शन आहे, जो पोर्शन आपण काढून टाकलाय तो मायनस करतो. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघूया सर्क्युलर सेक्शन साठी फॉर्म्युला काय आहे? कोणत्या पण ऍक्सिसने बघा सिमेट्रिकल आहे डायग्राम बरोबर. म्हणून π/64 d⁴. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे ते, पाठ करूनच ठेवा. आतमधला आता हॉलो सेक्शन आहे, हा हॉलो सेक्शन आहे बरोबर आतमध्ये, त्याच्यामुळे हा काढून टाकलाय म्हणून हा d⁴ मायनस केला त्याचा. ट्रायंग्युलर सेक्शन बरोबर, BH³/36. पाठच करून ठेवा हा फॉर्म्युला. अबाउट बेस असेल तर
यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली, कशी काय लक्षात ठेवणार आहात, बरोबर. BH³ अपॉन 36 अबाउट एक्स एक्स ॲक्सिस, बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस. जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेसला किती मोमेंट ऑफ इनर्शिया जनरेट होत असेल, इथला काढायचं असेल, तर ह्याला कितीने डिवाइड करणार आपण, 3 ने. ठीक आहे, 3 ने डिवाइड केलं आपण. BH³ अपॉन 12, बरोबर. 12 12 36, बरोबर. अजून जर ह्या पॉईंटला काढायचं असेल, एपेक्सला काढायचं असेल, तर अजून 3 ने डिवाइड करणार इथे. BD³ अपॉन 3 ने डिवाइड केलं, आन्सर 4. हे फॉर्म्युले एक फॉर्म्युला माहिती असलं तर 3 फॉर्म्युले तयार होतात इथे. ठीक आहे, खूप इझी आहे. फॉर्म्युले पाठ असले की सगळं तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. सेमी सर्कलसाठी फॉर्म्युला बघा. सेमी सर्कल दाखवलेला इथे, त्यासाठी हा फॉर्म्युला 0.11 R⁴. ठीक आहे, जास्त वेळ घालवत नाही मी याच्यात. नेक्स्ट बघूया आपण. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. आता साऊंड मध्ये काही इश्यू नाही आहे ना, सगळ्यांना क्लिअर येतोय आवाज, ठीक आहे ना. साऊंड मध्ये काही इश्यू आहे, ठीक आहे, क्लिअर आवाज येत असेल, ठीक आहे. ओके, तर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. रेडियस ऑफ जायरेशन हा एक नेक्स्ट पॉईंट आहे, तो बघूया. सगळ्यांना मोमेंट ऑफ इनर्शिया क्लिअर असतील, सुरुवातीला आपण बघितला आहे तो पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचे फॉर्म्युले मी सांगितले, 7 ते 8 फॉर्म्युले आहेत, ते व्यवस्थित माहिती करून ठेवा. त्या ठराविक पॉईंटवरच तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. आता रेडियस ऑफ जायरेशन म्हणजे काय, मी इथं वाचून दाखवतो तुम्हाला डेफिनेशन आणि समजावून पण सांगतो नंतर. इथे बघा, रेडियस ऑफ जायरेशन इज डिफाइन्ड ॲज that distance from a given axis up to a point where the entire area is assumed बघा, assumed to be concentrated. बघा, परत सांगतो. Radius of gyration is defined as that distance from a given axis up to a point where the entire area is to be concentrated or assumed टू बी कॉन्सन्ट्रेटेड. असा एक पॉईंट जिथं पूर्ण एरिया काय झालेला आहे, कॉन्सन्ट्रेटेड झालेला आहे. ठीक आहे, साधारण सेंट्रॉइड आहे. ठीक आहे, तिथं पूर्ण एरिया काय झालेला आहे, कॉन्सन्ट्रेटेड झालेला आहे, बरोबर. त्याला त्या पॉईंटला काय म्हणतात, रेडियस ऑफ जायरेशन. टेक्निकल टर्म आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, रेडियस ऑफ जायरेशन. एखादा मोठा एरिया आहे, बरोबर. एरिया काय झालेला असतो, पूर्ण डिवाइड झालेला असतो, बरोबर. त्यामध्ये खूप स्मॉल पार्टिकल्स असतात. आपण पहिल्यांदाच बघितले इथे पण या डायग्राम मध्ये, नंतर तुम्हाला सांगेनच पुढे. जो एरिया डिवाइड झालेला, पण असा कुठेतरी पॉईंट असतो जिथे पूर्ण एरिया काय झालेला असतो, कॉन्सन्ट्रेट झालेला असतो, त्या पॉईंटला काय म्हणतात. आणि असा एक एरिया असतो जिथे पूर्ण एरिया कॉन्सन्ट्रेट झालेला असतो, आणि त्या इथे समजा एक कॉन्सन्ट्रेट झाला हा एरिया, आणि ज्या ऍक्सिस पासून आपण मेजर करतो, ह्या ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स, याला काय म्हणतात, ही ती रेडियस आहे. या रेडियसला काय म्हणतात, रेडियस ऑफ जायरेशन. मी पुढे सांगेन तुम्हाला डायग्राम मध्ये समजव, थोडक्यात हे सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे, परत सांगतो. रेडियस ऑफ जायरेशन इज डिफाइन्ड ॲज अ डिस्टन्स. काय शब्द काय इम्पॉर्टंट आहे इथे, डिस्टन्स. ठीक आहे, डिस्टन्स आपण बघतोय. सगळ्यांना मग सांगितलं, जिथं पूर्ण लोड कॉन्सन्ट्रेट होतो, पूर्ण वेट कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, त्या तो पॉईंट काय असतो, सेंट्रॉइड असतो. पण ते पॉईंट पासून त्या ऍक्सिस, कोणतं पण ऍक्सिस तुम्ही अजून करा, एक्स अँड वाय, कुठचं पण ऍक्सिस घ्या, बरोबर. त्या ऍक्सिस पासूनचं त्या सेंट्रॉइड किंवा त्या पॉईंट पर्यंतचं डिस्टन्स, त्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण, रेडियस ऑफ जायरेशन. ठीक आहे, रेडियस ऑफ जायरेशन कोण कशाने डिनोट करतात, त्या मी पुढे तुम्हाला सांगेन. काय कोणतं सिम्बॉल यूज करायचं असतं डिनोट करण्यासाठी, ते पुढे सांगेन. ठीक आहे, एवढं समजलं असेल तुम्हाला. एक मिनिट वेट करा. ठीक आहे, तर इथे आता पुढे बघूया आपण. क्लिअर दिसत असेल, जरा दोन्ही डायग्राम दिसल्या पाहिजे म्हणून छोटं केलंय. जर दिसत नसेल तर तुम्ही जरा झूम करा. ठीक आहे, मला दोन्ही डायग्राम पाहिजे होत्या म्हणून मी जरा छोटं केलंय हे पेज. ठीक, आता इथे बघा, मी तुम्हाला सुरुवातीला, हा कोणता ऍक्सिस आहे, ऍक्सिस सगळ्यांना माहिती असेल. ठीक आहे, इथे या डायग्राम मध्ये दाखवलंय, हा तुमचा एक्स ऍक्सिस. ठीक आहे, हा एक्स ऍक्सिस आहे, आणि हा तुमचा
वाय ऍक्सिस आहे, बरोबर. व्हर्टिकल ऍक्सिसला आपण वाय ऍक्सिस कन्सिडर करतो, ठीक आहे. व्हर्टिकल ऍक्सिस, ठीक आहे. हा एक एरिया घेतलाय, हा टोटल एरिया आहे, इथे मेन्शन पण केलं हे बघा, टोटल एरिया, टोटल एरिया, ठीक आहे. हा टोटल एरिया आहे, बरोबर. एखादी समजा एखादं काहीतरी आहे, वस्तू आहे एखादी, त्याचं काय, हा टोटल त्याचा एरिया आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय असणार, छोटे छोटे हे पार्टिकल्स असणार, बरोबर. हा एक पार्टिकल आहे, तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलेला, हा एक पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल आहे, ठीक आहे. आणि हा एक पार्टिकल आहे, आणि ह्या पार्टिकलचा काहीतरी एरिया असणार आहे, A1 A2, ठीक आहे, आणि A3 हे कन्सिडर केलं, बरोबर. हा डिस्ट्रीब्युटेड एरिया आहे पूर्ण, बरोबर. हा पूर्ण एरियामध्ये एक टोटल एरिया आहे, त्याच्यावर काय असणार आहे, छोटे छोटे पार्ट असणार आहेत, A1 A2 असंख्य असणार आहेत, बरोबर. इन्फिनिटी पर्यंत असणार आहे. एवढं आपल्याला कन्सिडर करायचं नाही, म्हणून आपण मी फक्त 3 पार्ट कन्सिडर केलेत, आणि हे आपण इंटिग्रेशननुसार कॅल्क्युलेट होतं ते पुढे, ते तुमच्या सिलेबसला नाही आहे, फक्त तुम्हाला पाहिजे तेवढं मी सांगतो, ठीक आहे. नेक्स्ट पुढे सांगतो, आणि डेफिनेशन काय म्हटलं इथे, रेडियस ऑफ gyration इज डिफाइंड ॲज डिस्टन्स फ्रॉम ए गिवन ॲक्सिस अप टू ए पॉइंट वेअर द एंटायर एरिया इज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इज नोन ॲज रेडियस ऑफ gyration, ठीक आहे. आता मी काय केलं, एक अज्युम केलं, ठीक आहे. इथे एक हा टोटल एरिया आहे तुमचा, असा स्ट्रिप कन्सिडर केली मी, हा तुमचा टोटल एरिया आहे, ठीक आहे. मी असा एरिया नाही, फक्त रेक्टँग्युलर एरिया दाखवलाय, समजून घ्या, ठीक आहे. आणि हा काय आहे त्याचं, इरेज करतो एकच मिनिट. एरिया दिसत असेल सगळ्यांना, जरा झूम करतो ही डायग्राम, वरची डायग्राम, ठीक आहे. आपण सेकंड डायग्राम मध्ये बघू आता, ठीक आहे. हा तुमचा आहे एक्स ऍक्सिस, ठीक आहे. एक्स ऍक्सिस काय, वाय ऍक्सिस, सेम डायग्राम आहे, फक्त इथे काय केलंय, टोटल एरिया काय केलाय, एक स्ट्रीप दाखवली असे, ठीक आहे. स्ट्रीप दाखवली रेक्टँग्युलर, ठीक आहे. आणि हा त्याचा काय ऍक्सिस आहे, ठीक आहे. सेंट्रॉइड मी काढलाय हा, ठीक आहे. हा त्याचा सेंट्रॉइड पॉईंट आहे, ठीक आहे. इथे त्याचा सेंटर पॉईंट आहे, ठीक आहे, जिथं पूर्ण काय लोड येतोय, ठीक आहे. इथे त्याचा काय येतोय, पूर्ण लोड येतोय, ठीक आहे. आणि त्या सेंटर पॉईंट पासून त्या ऍक्सिस पर्यंत, आता मी एक्स ऍक्सिस कन्सिडर केलाय, ठीक आहे. एक्स ऍक्सिस मी कन्सिडर केलाय, कोणतं पण ऍक्सिस कन्सिडर करू शकतो, वाय पण कन्सिडर करू नंतर, ठीक आहे. आता मी एक्स ऍक्सिस कन्सिडर केलाय, आणि त्या ऍक्सिस पासून, ह्या एक्स ऍक्सिस पासून त्या सेंटर पर्यंत त्या पॉईंटच्या एखादी एरिया असेल, त्या एरियाच्या सेंटर पर्यंतचं डिस्टन्स, त्याला आपण काय म्हटलं, सेंट्रॉइड म्हटलं, ठीक आहे. एक मिनिट इथे दाखवतो बरं, ठीक आहे. हा बघा, ठीक आहे, ठीक आहे. हा त्याचा काय पॉईंट, एकच मिनिट, हा त्याचा आहे एक पॉईंट सेंट्रॉइड, जिथं पूर्ण काय झालाय, सेंट्रॉइड आहे, कन्सिडर करा सेंट्रॉइड, अज्युम म्हटलंय त्याच्यामुळे अज्युम करतोय मी, ठीक आहे. इथे सेंट्रॉइड आहे त्याचं, तिथं पूर्ण काय आलाय एरिया त्याचा काय आलाय, मी इथं पण कन्सिडर करू शकलो असतो, ठीक आहे. पण मी सेपरेट एक डायग्राम काढले, ठीक आहे. रेक्टँग्युलर डायग्राम काढले तुम्हाला समजण्यासाठी, ठीक आहे. रेक्टँग्युलर सेंट्रॉइड तुम्ही इझिली अज्युम एक हे करू शकता, अंडरस्टँड करू शकता, बरोबर. सेंट्रॉइड जर आपण हे दोन एक कॉर्नर कनेक्ट केले, ठीक आहे, हे एकमेकांना कनेक्ट केलं तर आपल्याला सेंट्रॉइड त्याचा भेटतो, म्हणून मी असं काढलाय, ठीक आहे. हा त्याचा सेंट्रॉइड आहे, ठीक आहे. आणि सेंट्रॉइड म्हणजे काय, टोटल एरिया तिथं कॉन्सन्ट्रेट झालेला असतो, तो पॉईंट, तिथून आपण तो ऍक्सिस कन्सिडर केलाय, ठीक आहे. मी एक्स ऍक्सिस कन्सिडर केला, तिथपर्यंतचं डिस्टन्स, त्याला काय म्हणतो आपण, रेडियस ऑफ gyration, आणि डिनोटेड बाय के, डिनोटेड बाय के, रेडियस ऑफ gyration इज डिनोटेड बाय के, ठीक आहे. मी इरेज करतोय सगळं, ठीक आहे. नोट डाऊन केलं असेल सगळ्यांनी. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट बघूया, हे कशावरून केलं मी, हे कशावरून केलं मी, एक्स ऍक्सिसने केलं. आता यासाठी एक फॉर्म्युला आहे, हा एक फॉर्म्युला आहे, ठीक आहे. फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, ठीक आहे. रेडियस ऑफ gyrationचा एक फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, आय एक्स एक्स बरोबर. एक फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवण्याची पण काय गरज नाही, ठीक आहे. लक्षात ठेवण्याची पण काय गरज नाही, मी हा फॉर्म्युला पण तुम्हाला सांगतो. आय एक्स एक्स म्हणजे काय समजलं असेल, मोमेंट, मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस, बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस. आता परत सांगायची काय मला गरज वाटत नाहीये, कारण काय, हा जो एरिया आहे त्या एरियामुळे एक्स ऍक्सिसला किती मोमेंट इथे जनरेट होणार आहे ते आपल्याला पाहिजे, तो काय, आय एक्स एक्स, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस, बरोबर. एक्स ऍक्सिस हा एक्स ऍक्सिस आहे, बरोबर.
ते किती आपलं येणारे मोमेंट म्हणजे काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर. आता आता ह्या टाईप कोणता आपण बघतो, एरिया. बरोबर, एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे एरियामुळे जी मोमेंट जनरेट होणार आहे. इथे फोर्सचं काम कोण करतंय, एरिया करतंय. बरोबर, म्हणजे हा एरिया. बरोबर, हा एरिया, टोटल एरियाला काय कोणतं सिंबल दिलं मी, कॅपिटल ए. म्हणून हा कॅपिटल ए इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणता आहे, के. बरोबर. आता हा कुठचा झाला, सिंगल मोमेंट झाली. बरोबर, सिंगल मोमेंट झाली. आपल्याला कुठची पाहिजे, डबल मोमेंट पाहिजे. बरोबर, फर्स्ट मोमेंट झाली. बरोबर, आपल्याला कोणतं पाहिजे, डबल मोमेंट पाहिजे. बरोबर, मी परत मोमेंट प्रोव्हाइड करतो. एरिया चेंज होणार आहे का, एरिया तेवढा राहणार आहे, पण डिस्टन्स मी डबल घेतो. बरोबर, डिस्टन्स काय होणार आहे, डबल होणार आहे, ए इंटू के स्क्वेअर. इथे बघा, आय एक्स एक्स इक्वल टू ए इंटू के स्क्वेअर. इथे समजत नसेल कदाचित तुम्हाला. ठीक आहे, इथे मी थोडंसं खाली घेतो. इथे बघू शकता तुम्ही, के इज डिनोटेड बाय, radius of gyration is denoted by k. ठीक है, radius of gyration is denoted by k. radius of gyration is denoted by k. आता मी कुठपर्यंत आलेलो, हे काढून टाकतो इथे. आता कुठे आलेलो मी, आय एक्स एक्स इज इक्वल टू ए इंटू के स्क्वेअर. बरोबर. आता मला पाहिजे काय, रेडियस ऑफ जायरेशनचा फॉर्म्युला पाहिजे. बरोबर, रेडियस ऑफ जायरेशनचा फॉर्म्युला पाहिजे म्हणजे माझा ए मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, हा डिवाइड होणार आहे. बरोबर, आय एक्स एक्स डिवाइड बाय ए इज इक्वल टू राईट हँड साईडचा के मी तसाच ठेवला. बरोबर, राईट हँड साईडचा मी ए आहे तो मल्टिप्लिकेशन आहे, म्हणून इकडे काय होणार आहे, डिवाइड होणार आहे, इकडचं स्क्वेअर. आता स्क्वेअर रूट जर प्रोव्हाइड केला मी दोन्ही साईडला, तर आय एक्स एक्स डिवाइड बाय ए इज इक्वल टू के. बरोबर, हा मॅथमॅटिकल पार्ट होता थोडासा. बरोबर, स्क्वेअर रूट मध्ये टाकलं मी सगळं. ठीक आहे, हा झाला तुमचा फॉर्म्युला. बरोबर, आय एक्स एक्स रेडियस ऑफ जायरेशन. बरोबर, रेडियस ऑफ जायरेशन, मोमेंट कोणत्या ऍक्सिसला घेतली मी, एक्स ऍक्सिसला, म्हणून रेडियस ऑफ जायरेशन मी एक्स ऍक्सिसने कॅल्क्युलेट केलं. बरोबर, एक्स ऍक्सिस साठी मी कॅल्क्युलेट केलं. आता वाय ऍक्सिस साठी पण बघूया काय होतं इथे. ठीक आहे, वाय ऍक्सिस साठी काय होणार आहे, सेमच राहणार आहे. बरोबर, इथे बघा, मोमेंट ऑफ एरिया अबाउट वाय ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शियाचं टाइप्स आपण मोमेंट ऑफ इनर्शिया बघतोय आपण, त्यामधला एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा सेकंड मोमेंट ऑफ इनर्शिया हे आपण यूज करतोय. बरोबर. आता मोमेंट ऑफ एरिया अबाउट वाय ऍक्सिस. ठीक आहे, मोमेंट ऑफ एरिया अबाउट वाय ऍक्सिस. आता वाय ऍक्सिस इथे सेम एरिया तोच आहे, हा टोटल एरिया आहे, हा टोटल एरिया आहे. ठीक आहे, हा टोटल एरिया आहे, हा टोटल एरिया आहे. मी काय केलं, हा फक्त रेक्टँग्युलर शेप मध्ये असं दाखवलं तुम्हाला समजण्यासाठी. हा त्याचा सेंट्रॉइड. बरोबर, हा सेंट्रॉइड म्हणजे तिथे टोटल एरिया काय झालेला आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे. बरोबर, आणि आता मी मोमेंट अबाउट कोणत्या ऍक्सिसला घेतली आहे, अबाउट वाय ऍक्सिस. मोमेंट अबाउट वाय ऍक्सिस म्हणजे हा जो हे काय आले आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स झालंय. बरोबर, ह्याला मी कशाने डिनोट केलंय, के ने डिनोट केलंय. बरोबर, आता मी डायरेक्ट काय घेतो, मोमेंट घेतो, आय वाय वाय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस. म्हणजे कशामुळे, एरिया आहे ना, एरिया इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणता आहे, के. बरोबर, हा झाली फर्स्ट मोमेंट. बरोबर, फर्स्ट मोमेंट झाली. मला सेकंड पाहिजे. बरोबर, म्हणजे एरिया इंटू के स्क्वेअर. बरोबर, आता मी पुढे सॉल्व्ह करतो, आय वाय वाय, एरिया इकडे येईल. बरोबर, डिवाइड बाय ए. बरोबर, मला के पाहिजे म्हणून के चा स्क्वेअर. आता बोथ साईडला स्क्वेअर रूट प्रोव्हाइड केलं तर काय होईल, आय वाय वाय डिवाइड बाय ए इज इक्वल टू के. बरोबर, हा तुमचा झाला सेकंड फॉर्म्युला, रेडियस ऑफ जायरेशन अबाउट वाय ऍक्सिस. ठीक आहे, समजलं असेल सगळ्यांना. याच्यात काय डाऊट आहे का कोणाला, अनम्यूट करून बोलू शकता. याच्यात काय डाऊट आहे का, याच्यात काय डाऊट आहे का, अनम्यूट करून बोलू शकता. ठीक आहे, याच्यात काय डाऊट असेल तर अनम्यूट करा, काय असेल तर लगेच विचारा, लगेच मी क्लिअर करेन तुमचा डाऊट. नाही, ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघू. रिवाइज केल्यावर तुम्हाला इझिली समजेल, रिव्हिजन ठेवा. ठीक आहे, रेडियस ऑफ जायरेशन अबाउट एक्स ऍक्सिस आणि रेडियस ऑफ जायरेशन अबाउट वाय ऍक्सिस, आपण दोन्ही फॉर्म्युले बघितले. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला न्यूमरिकल पडतं. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला न्यूमरिकल विचारलं जातं. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड ऑल्सो कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ जायरेशन. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय वाय कसा कॅल्क्युलेट करायचा ते मी सांगितलं. जर रेक्टँग्युलर सेक्शन असेल, बरोबर, आय एक्स एक्स कसा कॅल्क्युलेट करायचा किंवा आय वाय वाय कसा कॅल्क्युलेट करायचा, तर बी डी क्यूब अपॉन 12 रेक्टँग्युलर सेक्शन असेल तर हा काय आला, आय एक्स एक्स.
बरोबर. आणि आय वाय वाय कॅल्क्युलेट करायचं असेल तर एक एक्झाम्पलच घेऊ त्याच्यावर, जरा एक एक्झाम्पलच घेऊया. पटकन एक नव्हतं मला घ्यायचं, पण एक तुमच्या माहितीसाठी घेतो. इथेच लिहितो मी, ठीक आहे. इथं माझ्याकडे आता ब्लँक पेज नाही आहे, इथंच एक एक्झाम्पल घेतो मी, ठीक आहे. समजून घ्यायचे. मी ती छोटी डायग्राम काढतो, जास्त मोठी नाही, ठीक आहे. ही एक डायग्राम काढली मी, ठीक आहे. हा तुमचा काय झाला, एक बी झालं, विड्थ झाली 100 mm, ठीक आहे. आणि डेप्थ किती झाली 200 mm, ठीक आहे. मी इथं दाखवतो, तुम्ही पण काढून घ्या, ठीक आहे. मी काढतो तशी डायग्राम. ही काय झालं, बी झाला तुमचा, बरोबर. आणि ही डेप्थ झाली डी, ठीक आहे. आता मी काय म्हणतो तुम्हाला, कॅल्क्युलेट रेडियस ऑफ gyration अबाउट, मी पूर्ण लिहित बसत नाही, अबाउट एक्स ऍक्सिस, ठीक आहे. अबाउट एक्स ऍक्सिस, ठीक आहे. अबाउट एक्स ऍक्सिस, हा त्याचा एक्स ऍक्सिस आहे, हा त्याचा वाय ऍक्सिस आहे, ठीक आहे. दाखवतो इथे डायग्राम मध्ये, हा त्याचा एक्स ऍक्सिस आहे, ठीक आहे. हा झाला एक्स ऍक्सिस, हा झाला वाय ऍक्सिस, ठीक आहे. थोडीशी लाईन वाकडी आली, इन्क्लाइंड आली, ठीक आहे. तुम्ही व्यवस्थित काढून घ्या. आता मी इथे लिहितो, मला कॅल्क्युलेट काय करायचं, रेडियस ऑफ जायरेशन अबाउट एक्स एक्स ऍक्सिस. रिक्वायर्ड काय ते खूप इम्पॉर्टंट असतं, बरोबर. आता मला काय, रेडियस ऑफ जायरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे, बरोबर. अंडर रूट आय एक्स एक्स डिवाइड बाय ए, बरोबर. मला मग काय पाहिजे, मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे, बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे मला, आणि एरिया पाहिजे, बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे आणि एरिया पाहिजे. त्यावेळी मला काय भेटेल, रेडियस ऑफ जायरेशन कॅल्क्युलेट करायला भेटेल, ठीक आहे. म्हणजे आय एक्स एक्सचा फॉर्म्युला मला पाठ पाहिजे पहिल्यांदा. काय फॉर्म्युला, फॉर रेक्टँग्युलर सेक्शन आहे हा, बरोबर. हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे, बरोबर. रेक्टँग्युलर आहे. काय फॉर्म्युला आहे, डी डी क्यूब अपॉन 12. हा एक्स एक्स कॅल्क्युलेट करायचा आहे, कारण मला रेडियस ऑफ जायरेशन अबाउट एक्स ऍक्सिस सांगितलेलं आहे म्हणून, बरोबर. बी किती आहे 100, डी किती आहे 200, क्यूब डिवाइड बाय 12. काय आन्सर येतं, माझ्याकडे कॅल्क्युलेटर नाही, तुम्ही कॅल्क्युलेट करा, ठीक आहे. तुम्ही व्हॅल्यू टाकायचे आणि मला नंतर सांगायचे किती येते. नंतर एरिया, एरिया काय कसा असतो रेक्टँगलचा, विड्थ इंटू डेप्थ इंटू हाईट, किंवा विड्थ इंटू हाईट, काय पण बी इंटू डी, बरोबर. बी किती आहे 100, बरोबर. लांबी गुणिले रुंदी म्हणतो आपण, ठीक आहे. बी इंटू 200, बरोबर. बी किती आहे 100, डी किती आहे 200. हे किती येते बघा, ठीक आहे. हे किती येतं, सॉरी 2 1 2 3 4, ठीक आहे. mm स्क्वेअर, ठीक आहे. 20,000, हे किती येते ते बघा, ठीक आहे. आणि आता पुढे फॉर्म्युला काय, आता माझ्याकडे दोन्ही व्हॅल्यू आले, के इज इक्वल टू अंडर रूट आय ची व्हॅल्यू मला आता कॅल्क्युलेट केली मी, आणि एरियाची पण व्हॅल्यू मला भेटली. टाका फॉर्म्युल्यात, मी इथेच लिहितो परत, आय एक्स एक्स ची व्हॅल्यू किती आहे, टाका फॉर्म्युला किती आहे ती इथले, आणि ही एरियाची व्हॅल्यू टाका किती आहे, आणि हे तुमचं येईल अँसर, हे तुमचं येईल अँसर. आता अँसर कशात येईल, अँसर कशात येणार आहे हे सांगा मला. आता इथे मी फॉर्म्युला परत लिहितो, आय एक्स एक्स डिवाइड बाय, साईडला लिहितो डिवाइड बाय एरिया. आता सगळ्यांना माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय, mm⁴, ठीक आहे. आणि एरियाचं युनिट काय, mm स्क्वेअर, बरोबर, बरोबर. स्क्वेअर. म्हणजे अँसर काय येईल, अँसर काय येईल, बरोबर. किती काय येईल अँसर ते बघा, ठीक आहे. कशात येईल ते बघा, एकच मिनिट, ठीक आहे. अँसर कशात येईल ते बघा, ठीक आहे. कारण साधे मल्टिप्लिकेशन आहे, डिवाइड, हे थोडक्यात तुम्हाला आलं पाहिजे, ठीक आहे. मी तुम्हाला दाखवलं आता कसं काय येणार आहे ते, अंडर रूट कसं काय येणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स 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 डिवाइड बाय एरिया, ठीक आहे. ते तुम्ही डिस्टन्स, रेडियस सगळ्यांना माहिती आहे कशात येते ती, बरोबर. रेडियस म्हणजे काय, ते डिस्टन्स आहे, ठीक आहे. ते कॅल्क्युलेट करा. नेक्स्ट बघूया, त्याच्यात काय डाऊट आहे का, याच्यात काय डाऊट आहे का एवढ्या पार्टमध्ये, याच्यात काय डाऊट आहे का तर सांगा पटकन. काय डाऊट असेल तर एवढ्यातच क्लिअर करू.
काय आहे का डाऊट? पटकन बोला, अनम्यूट केला तरी चालेल, अनम्यूट करून बोलला तरी चालेल. अनम्यूट करून बोलला तरी चालेल. परत सांगू का? परत सांगू का? हे परत एक्सप्लेन करू का? तुम्हाला गरज आहे का? रेडियस ऑफ जायरेशन इम्पॉर्टंट आहे. परत एक्सप्लेन करू का? बोला पटकन, कोणता पार्ट असेल तो परत एक्सप्लेन केला पाहिजे. नको की करू? पटकन बोला. ओके, म्हणजे क्लिअर असेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे समजलंय तुम्हाला, होय ना? समजलंय का? समजलंय का? एक्सप्लेन नाही करत पण समजलंय का? ओके ओके, ठीक आहे, म्हणजे क्लिअर असेल तुम्हाला एवढं. ठीक आहे, रेडियस ऑफ जायरेशन तुम्हाला क्लिअर असेल. असा पॉईंट जिथं पूर्ण एरिया कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, बरोबर, आणि ते डिस्टन्स कुठून? रिस्पेक्टेड ऍक्सेस पासून, कोणत्या पण ऍक्सेस घ्या, एक्स ऍक्सेस किंवा वाय ऍक्सेस पासून त्या पॉईंट पर्यंतचं डिस्टन्स, त्याला काय म्हणतात? रेडियस ऑफ जायरेशन. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे आपण फक्त ते डिस्टन्स मेजर करतोय, त्यालाच रेडियस ऑफ जायरेशन, रेडियस ऑफ जायरेशन लक्षात ठेवा. पुढे बघूया, सेक्शन मॉड्युलस. सगळ्यांना इथला आधी मला सांगायचे, युनिट कसं काय येणार समजलंय का? मी अर्धवटच दाखवलं, युनिट समजलंय का? युनिट सगळ्यांना कसं येणार आहे ते परत एकदा सांगतो. युनिट कसं काय येणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शियाचा युनिट काय आहे? एम एम रेस टू 4. एरियाचं युनिट काय आहे? एम एम स्क्वेअर. जर हे एकमेकांना कॅन्सल झालं तर काय राहणार आहे? अंडर रूट एम एम स्क्वेअर, बरोबर. ह्याचा जर स्क्वेअर रूट काढला तर ह्या स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होऊन राहणार काय? एम एम. एम एम म्हणजे काय? एम एम मध्ये पण आन्सर असू शकतं तुमचं, सेंटीमीटर मध्ये पण असू शकतं, मीटर मध्ये पण असू शकतं. ठीक आहे, हा तुमचं झालं युनिट. इथं मी पीडीएफ मध्ये ऍड नाही केलं. ठीक आहे, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करावे. ठीक आहे, नोटबुक मध्ये तुमच्या नोट डाऊन करा. थोड्या वेळात मी तुम्हाला ही पीडीएफ पण टाकेन. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ परत बघा तुम्ही एकदा, आणि तुम्ही स्वतःचे नोट्स बनवा, त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होत जातील सगळं. नाहीतर दुसऱ्याचे नोट्स वाचून एवढं क्लिअर होत नाही. ठीक आहे, नंतर एक्झामच्या वेळी तो प्रॉब्लेम येतो की आपल्याला बऱ्याचशा व्हॅल्यूज प्लस मायनस किंवा रूटमध्ये व्हॅल्यू आहे का, हे क्वेश्चन राहतात आपल्याला, त्याने आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून आपले मार्क्स जातात. ठीक आहे, त्यामुळे पूर्ण एक जर फॉर्म्युला चुकला तरी पूर्ण आपले मार्क्स जातात. बरेचसे स्टुडंट काय करतात माहिती, हा बीडी क्यूब अपॉन 12 हा जो फॉर्म्युला आहे एक्स एक्सचा, बरोबर, रेक्टँग्युलर सेक्शनचा, बीडी स्क्वेअर कधी करतात? बरोबर, बीडी स्क्वेअर अपॉन 12 करतात. त्यामुळे इथून सगळे हे पूर्ण तुमचे आन्सर रॉंग होते. ठीक आहे, त्यामुळे ह्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या करू नका. ठीक आहे, त्यामुळे फॉर्म्युले आहेत माझे सगळे 8 फॉर्म्युले सुरुवातीला सांगितले, ते 4-5 वेळा लिहून काढा नोटबुकवर तुमच्या. ठीक आहे, ते तुमच्याच फायद्यात राहणार आहे. आणि मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर ही जी मॉस हा सब्जेक्ट आहे, हा तुम्हाला आधीच सांगलाय, आधीच सांगितलंय मी, भरपूर याच्यावर सब्जेक्ट तुमचे डिपेंड आहे. पुढे टॉस असणार आहेत मला, थिअरी ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, नंतर तुमचा डीएसआर असणार आहे, डिझाईन ऑफ स्टील अँड आरसीसी स्ट्रक्चर, बरोबर. हे तुमचे सगळे सब्जेक्ट आहेत, याच्यावर डिपेंड करतात, मॉसवर डिपेंड करतात. आणि मॉस हा तुमचा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. ठीक आहे, इंजिनिअरिंग मेकॅनिक्सवर थोडासा डिपेंड करतो. कशावर? तर सेंट्रॉइड आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तुम्ही लागणारा पार्ट तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. ठीक आहे, आता त्याच्यातलं अजून तर काय लागणार नाही, लागलं तर मी तुम्हाला घेईन बेसिक पासून. ठीक आहे, जे मी ऑलरेडी ते रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत ते परत बघा, जर काय डाऊट्स असतील ना तर मला सांगत चला, मग ते आपल्याला क्लिअर करता येतील वेळेच्या वेळी. कंटिन्यू घेऊन जाऊ नका. कोणते पण डाऊट्स असतील की परीक्षेच्या एक्झामच्या आधी मी ते करेन सगळं, लास्टच्या 11th इयरला काय होत नाही. ठीक आहे, शेवटच्या टाइमला काय ठेवू नका. जे काही सब्जेक्ट आहेत जे इम्पॉर्टंट असतात, न्यूमरिकल बेस्ड सब्जेक्ट असतात, त्याच्यात न्यूमरिकल्स आहेत, बरोबर, जे टाइम टू टाइम करत चला, नाहीतर शेवटी एकदम ताण येतो आपल्यावर पूर्ण. ठीक आहे, नंतर आपल्याकडून ते होत नाही काय, मग केटी वगैरे लागण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे आधीच सांगतोय तुम्हाला, हे वेळच्या वेळी काय डाऊट असेल तर क्लिअर करत चला. नेक्स्ट बघूया, सेक्शन मॉड्युलस. सेक्शन मॉड्युलस, सेक्शन मॉड्युलस. ओके, ओके, सेक्शन मॉड्युलस नेक्स्ट बघूया.
ओके, तो सेक्शन मॉड्युलस बघूया आता आपण. इथे डेफिनेशन काय की पहिल्यांदा वाक्य, इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अँड सेक्शन ऑफ a section about centroidal axis to the distance of a layer from neutral axis. परत सांगतो, इट इज डिफाइंड ॲज द रेशो म्हणजे काय? रेशो म्हणजे काय? एखादा टर्म आहे की वरती आहे, ए वरती असेल तर बी खाली आहे, हा झाला रेशो. बरोबर, इट इज द रेशो ऑफ ए टू बी असं आपण म्हणतो. बरोबर, ए आणि बीचा हा काय झाला? रेशो झाला. बरोबर, रेशो या शब्दाचा अर्थ समजलाय ना? रेशो म्हणजे काय? डिवाइड आहे. बरोबर, रेशो म्हणजे काय? पहिली टर्म आहे ती वरती येणार आणि अँड म्हणून अँड असेल ना, अँड हा शब्द आहे ना, अँड ही पुढची टर्म आहे ही डिवाइड मध्ये येणार आहे. समजलं? हा थोडासा ग्रामॅटिकल पार्ट असतो, ग्रामर मधला पार्ट असतो. हा तुमच्या माहितीसाठी सांगितला, जेणेकरून तुम्हाला डेफिनेशन कधी पाठ करायचे नसतात, हे लक्षात ठेवायचे असतात. इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सेक्शन अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस. म्हणजे काय? मग असे फॉर्म्युले सुरुवातीचे आय एक्स एक्स म्हणून सांगतो, फॉर्म्युले पाठ करून ठेवा. आय एक्स एक्स आहे, आय वाय वाय, हे काय आहे? सेंट्रॉइडल ॲक्सिस मधून आपण काढलेल्या मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले आहेत. बरोबर, टू द डिस्टन्स ऑफ ए लेअर फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस, टू द डिस्टन्स ऑफ ए लेअर फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस. हा वाय हा शब्द सेंट्रॉइड मध्ये झालाय. वाय हा वर्ड आपण वाय आपण सेंट्रॉइड मध्ये यूज केलेला आहे. बरोबर, वाय आपण यूज केलेला आहे. वाय हे नोटेशन आपण काय यूज केलेलं? वाय हे नोटेशन आपण काय यूज केलेलं आठवत आहे का तुम्हाला? वाय पुढे दाखवीनच मी तुम्हाला वाय काय यूज केलेलं असं, कुठे यूज केलेलं. ठीक आहे, दाखवेन मी पुढे तुम्हाला. तिथे एक डायग्राम करतो आणि आधी तुम्हाला ते दाखवूनच देतो. ओके, ठीक आहे. हे तुम्हाला आधी समजावून सांगतो पूर्ण काय आहे. सेक्शन मॉड्युलस म्हणजे काय? सेक्शन मॉड्युलस इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सेक्शन अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस टू द डिस्टन्स ऑफ ए लेअर फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस. ह्याला काय म्हणतात? सेक्शन मॉड्युलस. समजा हा एक सेक्शन आहे, सेक्शन परत विसरला असेल तर सांगतो. हा समजा एक बीम आहे. बरोबर, सगळ्यांना बिल्डिंग माहिती आहे ना आपली बिल्डिंग? ठीक आहे, हा तुमचा कॉलम आहे. बरोबर, ह्या कॉलम, हे दोन कॉलम आहेत. ठीक आहे, हा एक कॉलम आहे, हा एक कॉलम आहे. ठीक आहे, हा एक कॉलम आहे. ह्या कॉलमवर काय असणार आहे? बीम असणार आहे, स्लॅब असणार आहे. बरोबर, मी बीम टाकलं, हे बीम दाखवलं इथे. ह्या बीमला जर मधून मी कट केलं आणि ह्या साईडनं बघितलं, तर मला काय दिसणार आहे? क्रॉस सेक्शन दिसणार आहे. काय दिसणार आहे? क्रॉस सेक्शन दिसणार आहे. बरोबर, म्हणजे ही काय झाली? विड्थ, ही झाली त्याची डेप्थ. ठीक आहे, आणि ही काय आहे? त्याची लेंथ. टोटल ही काय आहे? लेंथ. लेंथचा इथे विषय येणार आहे का क्रॉस सेक्शन मध्ये? नाही, लेंथ तुमची ह्या डिरेक्शन मध्ये राहिली. बरोबर, हा 3D दाखवला तर ही तुमची लेंथ झाली. बरोबर, ह्या डिरेक्शन मध्ये लेंथ झाली. बरोबर, मी मधून कट केला म्हणजे ही L/2 राहिली. बरोबर, याचा काही संबंध नाही, फक्त दाखवतोय तुमचं. हा तुमचा झाला क्रॉस सेक्शन. बरोबर, हा तुमचा झाला क्रॉस सेक्शन. ठीक आहे, हा झाला क्रॉस सेक्शन. परत दाखवलं, मागच्या लेक्चर मध्ये पण हे तुम्हाला दाखवलेलं. ठीक आहे, चला. तर सेक्शन मॉड्युलस सगळ्यांना डेफिनेशन लक्षात राहिली असेल. हा झाला तुमचा क्रॉस सेक्शन. ठीक आहे, हा क्रॉस सेक्शन आहे, याची विड्थ आहे बी, याची डेप्थ आहे डी. ठीक आहे, ठीक आहे. याचे आहेत मी सेंट्रॉइडल ॲक्सिस. काय म्हटलंय मी? सेंट्रॉइडल ॲक्सिस. जे ॲक्सिस सेंटर मधून, त्याच्या सेंट्रॉइड मधून जे ॲक्सिस पास होतात त्यांना सेंट्रॉइडल ॲक्सिस म्हणतात. ठीक आहे, सेंट्रॉइडल ॲक्सिस हे तुम्हाला ऑलरेडी झालं. एक्स एक्स ॲक्सिस अँड वाय वाय ॲक्सिस. त्याच्यावरून आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले पण तयार केले. ठीक आहे, हा झाला. बरोबर, आता मग काय सांगितलंय? सेक्शन मॉड्युलस डिनोटेड बाय झेड. झी, ठीक आहे, झेड म्हणतात किंवा झी म्हणा. ठीक आहे, डिनोटेड बाय झेड. ठीक आहे, झेड इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया. रेशो ना, रेशो म्हणजे डिवाइड आहे. बरोबर, इट इज द रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस म्हणजे आय. इथे आय एक्स एक्स असेल किंवा आय वाय वाय असेल, मी आय लिहितो कॅपिटल. ठीक आहे, डिवाइड बाय distance from a layer from the neutral axis. ठीक आहे, to the distance from a layer from a neutral axis. ठीक आहे, न्यूट्रल ॲक्सिस म्हणजे काय ते पण सांगणार आहे मी तुम्हाला. ते काय झालं? वाय. ठीक आहे, ओके, काय झालं? वाय.
हा झाला तुमचा फॉर्म्युला. काय झाला? झेड इज इक्वल टू आय डिवाइड बाय वाय. ठीक आहे, मला वाय सांगतो समजावून काय आहे ते. ठीक आहे, एवढं झालं. वेगळा कलर यूज करतो. आता मोमेंट ऑफ आय म्हणजे सगळ्यांना आता माहिती आहे, खूप वेळा झालं बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल ऍक्सिस, म्हणजे आय एक्स एक्स आहे ना, आय वाय वाय. ठीक आहे, सेंट्रॉइड कडे मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, किती जनरेट होते ती. ठीक आहे, म्हणजे आता वाय म्हणजे काय, तर डिस्टन्स, बरोबर, डिस्टन्स फ्रॉम ए न्यूट्रल ऍक्सिस टू बाउंड्री, त्याची एंड, त्या सेक्शनचा एंड कुठे होतोय ना, बरोबर, त्या तिथपर्यंतचं डिस्टन्स, बरोबर, त्या डिस्टन्सला काय म्हणतात, वाय. ठीक आहे, डिस्टन्स ऑफ ए लेअर फ्रॉम ए न्यूट्रल ऍक्सिस. ठीक आहे, ही एक लेअर आहे बरोबर, आउटर, बरोबर, आउटर लेअर आहे बरोबर, ही पण आउटर लेअर आहे. मी कुठची पण कन्सिडर करा. ठीक आहे, इकडची केलं तर इकडची करा. ठीक आहे, इकडची केलं तर इकडची करा. ठीक आहे, मी ह्या साईडची केली म्हणजे त्या आउटर लेअर पासून, बरोबर, आउटर बाउंड्री म्हणा. ठीक आहे, ही बाउंड्री आहे बरोबर, आउटर बाउंड्री आहे. ह्या बाउंड्री पासून हे न्यूट्रल ऍक्सिस. ठीक आहे, न्यूट्रल का म्हणतात याला, न्यूट्रल ऍक्सिस, बरोबर, न्यूट्रल ऍक्सिस आहे. इथे काहीच, बरोबर, इथे काहीच मुवमेंट होत नसते. ठीक आहे, इथे न्यूट्रल पूर्ण झिरो झिरो असतो आहे. जिथे सेंट्रॉइड असतो ना, सेंट्रॉइड, आता बघा इथं सेंट्रॉइड आहे बरोबर, सेंट्रॉइड कडे जर आता ही एक वस्तू आहे, ठीक आहे बरोबर, याचं सेंट्रॉइड इथं आहे, याच्या खाली समजा मी, तुम्ही फुटबॉल वगैरे बघितलं असेल, मगाशी पण एक्झाम्पल दिलं, इथे जर मी त्या बोटाने पकडलात, बरोबर, इथे बोटाने पकडला त्याला, बरोबर, बोटावर बॅलन्स केला, तर इथे याची मुवमेंट होते का, इकडे इकडे मुवमेंट होते का याची, नाही होत. कारण काय होते, तुम्ही त्याचा सेंट्रॉइड पकडलाय बरोबर, त्याच्यामुळे हा काय झाला, बॅलन्स होतोय बरोबर. फुटबॉल बघा तुम्ही हातावर बघितलं असेल, किंवा क्रिकेटचे बॅट पण कोण कोण बॅलन्स करतात हातावर, बघितली असेल तुम्ही. कशामुळे बॅलन्स होते, त्याचे सेंट्रॉइड तुम्ही पकडलाय बरोबर, बरोबर, त्याच्यामुळे त्याची मुवमेंट होत नाही, त्याची मुवमेंट होणार नाही बरोबर. म्हणजे सेंट्रॉइड कडे काय असते, मुवमेंट झिरो असते बरोबर, म्हणून इथे म्हटलंय न्यूट्रल ऍक्सिस, त्याला काय म्हणतात, न्यूट्रल, बरोबर, पूर्ण न्यूट्रल असतं तिथे, तिथे मुवमेंट वगैरे काहीच नसतं. ठीक आहे, म्हणून त्याला न्यूट्रल म्हटलं जातं. ठीक आहे, कन्फ्युज होऊ नका, न्यूट्रल का शब्द यूज केलाय म्हणून. ठीक आहे, म्हणून तुम्हाला एक परत सांगितलं. आता पुढे, एवढं क्लिअर झालं असेल, हे मी पूर्ण इरेज करतो. ठीक आहे, आता फॉर्म्युला, आता फॉर्म्युला झेड इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड डिवाइड बाय टू द डिस्टन्स ऑफ ए लेअर फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस. ठीक आहे, न्यूट्रल ऍक्सिस पासूनचं, न्यूट्रल ऍक्सिस पासूनच्या बाउंड्री पर्यंतचे डिस्टन्स. एखादा जर तुम्हाला रेक्टँग्युलर सेक्शन दिला तर, आणि सांगितलं तर तुम्हाला वाय डिस्टन्स कोणता आहे, बरोबर. आता एक्स ऍक्सिसला जायचं असेल तर हे तुमचं वाय डिस्टन्स आहे, आउटर बाउंड्री पासून तर त्याच्या सेंट्रॉइड पर्यंत डिस्टन्स आहे बरोबर. आता वाय एक्स ऍक्सिस मध्ये जायचं असेल, या डिरेक्शन मध्ये, एक्स डिरेक्शन मध्ये, तर हे तुमचं वाय डिस्टन्स आहे बरोबर. ठीक आहे, हे तुमचं वाय डिस्टन्स आहे. आपण पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळी तुम्हाला क्लिअर होईलच. हे मी इरेज करतो. ठीक आहे, हा तुमचा फॉर्म्युला इथे मेन्शन केलेला आहे. आता याचं युनिट काय येणार आहे, युनिट खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथे युनिट बघा काय येणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचा युनिट काय, mm⁴ बरोबर, आणि वाय काय आहे, डिस्टन्स आहे. डिस्टन्स काय, मग आपण मीटर, सेंटीमीटर मध्ये मेजर करतो. आता एक एम ला हा दुसरा एम गेला बरोबर, बरोबर, डिस्टन्सला डिस्टन्स कॅन्सल झालं, म्हणून राहिला काय आता, एम क्यूब बरोबर, बरोबर, किंवा किंवा क्यूब बरोबर, किंवा सेंटीमीटर क्यूब. हे तुमचं काय आलं, युनिट झालं. ठीक आहे, युनिट झालं कशाचं, सेक्शन मॉड्युलस, सेक्शन मॉड्युलस. क्वेश्चन येतो, कॅल्क्युलेट द सेक्शन मॉड्युलस ऑफ ए रेक्टँग्युलर सेक्शन हॅव्हिंग डायमेन्शन्स 200 into 230 mm. ठीक आहे, कॅल्क्युलेट, कॅल्क्युलेट, मी असंच आपलं एक एक्झाम्पल म्हटलं, फक्त मी व्हॅल्यू टाकणार नाही, व्हॅल्यू तुम्ही टाकायचे आहेत कॅल्क्युलेटर मध्ये. ठीक आहे, व्हॅल्यू मी टाकणार नाही, नंतर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार होतो. फक्त हे तुम्हाला किती जमतंय, तुमचं कॅल्क्युलेशन किती चांगलं आहे, मॅथ्स किती चांगलं आहे, त्याच्यावरून समजेल. मी काय म्हटलं, कॅल्क्युलेट, कॅल्क्युलेट, कॅल्क्युलेट सेक्शन मॉड्युलस, नोट डाऊन करा, सेक्शन मॉड्युलस ऑफ ए रेक्टँग्युलर सेक्शन, मी शॉर्टकट लिहितो, हॅव्हिंग डायमेन्शन्स, डायमेन्शन्स 230 mm
पहिलं देतात ते विड्थ, ठीक आहे, पहिलं देतात ते विड्थ असतं 200 इंटू 230 mm ही डेप्थ असते. लक्षात ठेवा, प्रॉब्लेम मध्ये कधी कधी असं डायरेक्ट दिलेलं असतं, ठीक आहे, किंवा इथे मेन्शन करतात 200 mm इंटू 230 mm डेप्थ, इथे डेप्थ डायरेक्ट लिहितात, विड्थ हा शब्द यूज करत नाही, ठीक आहे. डेप्थ बरोबर. Calculate section modulus of a rectangular section having dimensions 200 mm into 30 mm, ठीक आहे, कॅल्क्युलेट करा, ठीक आहे, कॅल्क्युलेट करा सेक्शन मॉड्युलस, ठीक आहे. मग सगळ्यांना माहिती आहे सेक्शन मॉड्युलस डिनोटेड बाय झी, बरोबर बरोबर. आता तुम्हाला काय सांगितलं, कॅल्क्युलेट द सेक्शन मॉड्युलस अबाउट, इथे काहीच नाही सांगितलं, अबाउट एक्स ऍक्सिस सांगितलं नाही, वाय ऍक्सिस, म्हणजे तुम्हाला अबाउट एक्स झेड एक्स एक्स पण कॅल्क्युलेट करावा लागेल, झेड वाय वाय पण कॅल्क्युलेट करावा लागेल. आता झेड एक्स एक्स कॅल्क्युलेट करताना काय होईल, इथे मी डायग्राम काढतो, डायग्रामने तुम्हाला इझिली समजेल. इथं मी एक डायग्राम काढतो साईडला, ठीक आहे. हा तुमचा एक रेक्टँग्युलर सेक्शन दिलाय 200 इंटू 230, ठीक आहे. ही डेप्थ दिली आहे तुम्हाला, ही विड्थ दिली आहे, ठीक आहे. याचं काय सांगितलंय, कॅल्क्युलेट सेक्शन मॉड्युलस आय एक्स एक्स अँड आय वाय वाय, सॉरी झी वाय वाय, झी एक्स एक्स अँड झेड वाय वाय कॅल्क्युलेट करा. फॉर्म्युला सगळ्यांच्या समोर आहे, बरोबर. तर झी एक्स एक्स कॅल्क्युलेट करताना तुम्हाला काय घ्यावं लागेल, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस घ्यावं लागेल. ज्यावेळी सेक्शन मॉड्युलस अबाउट एक्स एक्स ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिसने कॅल्क्युलेट करतो, त्यावेळी मोमेंट ऑफ इनर्शिया पण एक्स ऍक्सिसचाच घ्यायचा, ठीक आहे, डिवाइड बाय वाय. वाय म्हणजे काय, व्हर्टिकल डिस्टन्स, ठीक आहे. वाय म्हणजे काय, व्हर्टिकल डिस्टन्स, वाय ऍक्सिस म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस, ठीक आहे. आता इथे कॅल्क्युलेट करा, आय एक्स एक्स सगळ्यांना माहिती आहे, काय फॉर्म्युला आहे, बी डी क्यूब अपॉन 12, ठीक आहे, बी डी क्यूब अपॉन 12, आय एक्स एक्स भेटला इथे. टाका इथे, बी किती आहे 200 इंटू 230 क्यूब डिवाइड बाय 12, बरोबर. मी डायरेक्ट व्हॅल्यूज टाकला इथे, इथे दिसत नसेल कदाचित तुम्हाला हे, बी डी क्यूब 200 इंटू 230 क्यूब अपॉन 12, बरोबर, बी डी क्यूब अपॉन 12 हा काहीतरी व्हॅल्यू येईल, ही आली तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस. नंतर पुढे आय डिवाइड बाय वाय, वाय म्हणजे काय, वाय म्हणजे काय, डिस्टन्स, बरोबर, डिस्टन्स ऑफ ए लेअर फ्रॉम द न्यूट्रल ऍक्सिस, बरोबर. आय एक्स एक्स कॅल्क्युलेट करतो, एक्स ऍक्सिस, बरोबर, हा एक्स ऍक्सिस आहे, बरोबर. ह्या एक्स ऍक्सिस पासूनचं हे वाय डिस्टन्स, हे तुमचं वाय डिस्टन्स किती येणार आहे, किती येणार आहे, 230चे हाफ येणार आहे, बरोबर, 230चे हाफ येणार आहे, रेक्टेंग्युलर सेक्शन आहे, हे किती येईल ते बघा. म्हणजे वाय तुम्हाला भेटला 230 डिवाइड बाय 2, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू आता आहे तुमच्याकडे, झेड एक्स एक्स साठी दोन्ही व्हॅल्यू आहेत, आय एक्स एक्स डिवाइड बाय वाय. आता तसंच झेड वाय वाय साठी बघा, झेड वाय वाय घेतला म्हणजे आय वाय वाय पण घ्यावा लागेल मला, डिवाइड बाय वाय, ठीक आहे. आता ह्याच्यासाठी फॉर्म्युला काय, अबाउट हा ऍक्सिस घेतलाय, बरोबर, वाय वाय ऍक्सिस म्हणजे हा वाय, बरोबर. याची आता आता विड्थ कुठची झाली, ही झाली, बरोबर, म्हणजे डी बी क्यूब अपॉन 12, बरोबर. डी कुठचा आहे आता 230, बरोबर, बी कुठचा आहे 200 क्यूब डिवाइड बाय 12, बरोबर. हा झाला, त्याच्यातून तुम्हाला आय वाय वाय भेटलं, बरोबर. आता वाय डिस्टन्स कोणतं, व्हर्टिकल डिस्टन्स, एवढं लक्षात ठेवा. आता हा तुम्हाला तुमच्यासाठी डायग्राम फिरवून बघायची अशी, ठीक आहे. आता हा तुमच्यासाठी एक हॉरिझॉन्टल झाला आहे, बरोबर. आता वाय डिस्टन्स, बरोबर, ह्या ऍक्सिस पासूनचं वाय डिस्टन्स, बरोबर, म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स. आता ह्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणता आहे, हे, बरोबर, हे त्याच्यासाठी परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, म्हणजे बीचा हाफ, बरोबर, बीचा हाफ असेल, बरोबर. हा त्याचा जर सेंट्रॉइडल ऍक्सिस असेल वाय ऍक्सिस, तर त्याचं परपेंडिक्युलर व्हर्टिकल डिस्टन्स हे आहे, बरोबर, म्हणजे हे झालं वाय डिस्टन्स. म्हणजे काय झालं ते, वाय इज इक्वल टू बी बाय 2, म्हणजे किती आलं ते 200 डिवाइड बाय 2. सगळ्या व्हॅल्यू आहेत, ही व्हॅल्यू आली, ही व्हॅल्यू आली तुमच्याकडे, बरोबर, ही एक व्हॅल्यू आली, तर सगळ्या व्हॅल्यू तुमच्याकडे आला, ही एक व्हॅल्यू आली, सगळ्या व्हॅल्यू तुम्ही टाकलात की तुम्हाला आन्सर येतो. हा एक प्रॉब्लेम होता जो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. समजलाय का हा प्रॉब्लेम, मी जरा स्पीड मध्ये घेतलाय, समजलाय का, समजलाय का, समजलाय का, समजलाय का. युनिट मी सुरुवातीलाच सांगतोय तुम्हाला, युनिट कसे काय कॅल्क्युलेट करायचे, ठीक आहे. म्हणून मी हा फॉर्म्युला फक्त आता व्हॅल्यू टाकले. आता सेक्शन मॉड्युलसचं आन्सर काय येणार आहे तुमचं, आता एम एम मध्ये मी सगळं व्हॅल्यू दिलेला, म्हणजे एम एम क्यूब तुमचं
सेक्शन मॉड्युलसचं युनिट असणार आहे. ठीक आहे, इथे बघा रेक्टँग्युलर सेक्शन घेतलेला आहे. तुमच्यासाठी एक एक्झाम्पल पण आहे. इथे बघा रेक्टँग्युलर सेक्शन घेतलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, इथे हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे बघा. ठीक आहे, सगळ्यांना दिसत असेल क्लिअर. त्याचे डायमेन्शन्स आहेत. हे त्याचं विड्थ दिलंय, किती दिलंय, डी विड्थ डी डेप्थ. हे त्याचे सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. ठीक आहे, कॅल्क्युलेट काय करायचं आहे आता आपल्याला, सेक्शन मॉड्युलस. ठीक आहे, अबाउट एक्स एक्स ऍक्सिस अँड अबाउट वाय वाय ऍक्सिस. काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, सेक्शन मॉड्युलस. फॉर्म्युला काय आहे त्याचा, फॉर्म्युला काय आहे, आय अपॉन वाय. इट इज द रेशिओ ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस टू द डिस्टन्स फ्रॉम द डिस्टन्स बिटवीन द बाउंड्री अँड द न्यूट्रल ऍक्सिस. ठीक आहे, किंवा डिस्टन्स फ्रॉम द न्यूट्रल ऍक्सिस. ठीक आहे, हा त्याचा फॉर्म्युला आहे. आपल्याला दोन गोष्टी इथे कॅल्क्युलेट करायचे, आय एक्स एक्स अँड आय वाय, सॉरी झेड एक्स एक्स अँड झेड वाय वाय. ठीक आहे, तर कॅल्क्युलेट करूया. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, आय डिवाइड बाय वाय, बरोबर, कॉमन फॉर्म्युला. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आय कॅल्क्युलेट करावं लागेल. पहिल्यांदा एक झेड एक्स एक्स साठी आपण जातोय. ठीक आहे, अबाउट एक्स एक्स साठी जातोय ना, एक्स एक्सिस म्हणजे झेड एक्स एक्स कॅल्क्युलेट करतोय. त्यासाठी फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला काय आहे आय एक्सचा, बी डी क्यूब अपॉन 12, बरोबर, बी डी क्यूब अपॉन 12. आणि वाय म्हणून सांगतो, वाय खूप महत्वाचं आहे. वाय म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस टू द बाउंड्री. ठीक आहे, आता एक्स ऍक्सिस आहे, बरोबर, त्याचं व्हर्टिकल डिस्टन्स कोणता आहे, हे बरोबर इथून खाली तरी या, नाही तर इथून वर तरी मेजर करा, बरोबर. वाय, हे वाय डिस्टन्स झालं, हे पण वाय डिस्टन्स झालं. वाय काय आलं मग, वाय काय आलं मग, डी बाय 2. ठीक आहे, तेच मेन्शन केलं इथे, डी बाय 2. फॉर्म्युला पुट करा, झेड एक्स एक्स इक्वल टू आय एक्स एक्स डिवाइड बाय वाय, बरोबर. इथे फॉर्म्युला पुट केलेला आहे, डी जागा कमी असल्यामुळे लिहिलेलं आहे ते, बी डी क्यूब अपॉन 12, बरोबर, डिवाइड बाय, इथे डिवाइड खाली लिहून दाखवतो, डी बाय 2. सगळ्यांना मॅथमॅटिक्स व्यवस्थित जमत असेल, बरोबर. आता मी हे सॉल्व्ह करतो, बी डी क्यूब अपॉन 12, हे डिवाइड मध्ये आहे, बरोबर, भागाकारात आहे. इकडे वरती येऊन ते मल्टिप्लिकेशन होईल, प्लस हे जे डिवाइड मध्ये आहे ते न्युमेरेटर आहे तो डिनोमिनेटर होईल, बरोबर, डिनोमिनेटरचं न्युमरेटर होईल, म्हणजे डी बाय 2 आहे ते 2 बाय डी होईल, बरोबर. मॅथमॅटिक्स, बरोबर, डी बाय 2 आहे, वरती आल्यावर काय होणार आहे, 2 बाय डी होणार आहे. ठीक आहे, आता ह्या डी ला हा एक डी कॅन्सल झाला, बरोबर, म्हणजे काय राहिलं, बी डी स्क्वेअर, बरोबर. वरच्या साईडला हा डी खालचा आहे, बरोबर, हा मी कॅन्सल केला, न्युमरेटर डिनोमिनेटरचा डी न्युमरेटरला कॅन्सल झाला. आता 2 इंटू 6, 12, बरोबर, इथे 2 ने भाग दिला मी याला, बरोबर, 6, हा झाला 6, बरोबर. हा तुमचा फॉर्म्युला तयार झाला आहे. कुठची व्हॅल्यू आली, झेड एक्स एक्स इज इक्वल टू बी डी स्क्वेअर डिवाइड बाय 6. ही बघा, बी डी स्क्वेअर डिवाइड बाय 6. सॉल्व्ह करून पण दाखवलं, तुम्हाला समजलं असेल एवढं. नेक्स्ट बघूया, अलॉंग अलॉंग वाय ऍक्सिस. आता वाय ऍक्सिस साठी बघूया, वाय ऍक्सिस साठी बघूया, आहे, बरोबर, वाय ऍक्सिस. आता वरती डायग्राम मध्ये पहिल्यांदा जाऊया, वाय ऍक्सिस, हा बघा इथे हा आहे तुमचा वाय ऍक्सिस, बरोबर, अबाउट सेंट्रॉइड, सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे. या ऍक्सिसने आपल्याला सेक्शन मॉड्युलस कॅल्क्युलेट करायचं आहे, झेड वाय वाय इज इक्वल टू आय वाय वाय डिवाइड बाय वाय, बरोबर. हा तुमचा आहे फॉर्म्युला. हा बघा इथे आलो आहे आपण. ठीक आहे, हा तुमचा आहे फॉर्म्युला, बरोबर, हा तुमचा आहे फॉर्म्युला. आता इथे वाय काय येणार आहे तुमचा, एकच मिनिट, एकच मिनिट वेट करा. ओके, चालेल. वरती डायग्राम दिसत नाही थोडी, म्हणून मी हे जरा दुसरी डायग्राम काढतो इथे. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, सॉरी, एक्स ऍक्सिस,
वाय ऍक्सिस हा आहे वाय ऍक्सिस अबाउट सेंट्रॉइड बरोबर. हा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मोमेंट ऑफ सेक्शन मॉड्युलस अबाउट कोणत्या ऍक्सिसला, वाय ऍक्सिस बरोबर, वाय ऍक्सिसला. हा तुमचा वाय ऍक्सिस आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आता वाय ऍक्सिसला आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बरोबर, आय वाय वायचा फॉर्म्युला काय आहे, डी बी क्यूब अपॉन 12 बरोबर. इथे फॉर्म्युला खाली दिलेला आहे, मी इथे लिहितो आय वाय वाय इज इक्वल टू डी बी क्यूब अपॉन 12 बरोबर. हा तर याचा विड्थ कोणती आता डी आहे बरोबर, डी त्याची हाईट कोणती आहे बी, डी क्यूब अपॉन 12 आणि वाय डिस्टन्स कोणता येणार आहे, या ऍक्सिस पासूनचं व्हर्टिकल डिस्टन्स वरती हे डिस्टन्स आहे किंवा इकडे जा बरोबर. म्हणजे काय येणार आहे बी बाय 2 बरोबर, बी बाय 2 वाय इज इक्वल टू सॉरी इथं तुम्ही बी बाय 2 बरोबर ओके. इथे झालं बी बाय 2, इथे दाखवलं नाही हा ओके, इथे दाखवलेले आहे बघा डायग्राम मध्ये बी बाय 2, हे डिस्टन्स मी दाखवलं नाही इथे बी, ठीक आहे बी बाय 2 ठीक आहे. हॉरिझॉन्टल डिस्टन्स कोणता आहे याला आता हे आहे बरोबर, हा वाय ऍक्सिस आहे बरोबर, याचं व्हर्टिकल डिस्टन्स कोणतं आहे हे आहे बरोबर, फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस टू आउटर बाउंड्री पर्यंतचं डिस्टन्स त्याला काय म्हणतात आपण वाय, वायने त्याला डिनोट करतोय बरोबर, हे झालं वाय हे बरोबर बी बाय 2 बरोबर. आपण आता फॉर्म्युलेट टाकू बरोबर, झेड वाय वाय इज इक्वल टू आय वाय वाय डिवाइड बाय, एक मिनिट हे इरेज करतो जागा पूर्ण नाही, फॉर्म्युलेट टाकूया सगळ्या व्हॅल्यू आय वाय वाय डिवाइड बाय वाय, ठीक आहे. आय वाय वायचा फॉर्म्युला काय डी बी क्यूब अपॉन 12, आता राहिलं काय बॉटमला वाय, डिनोमिनेटर मध्ये वाय आहे, वायचा फॉर्म्युला काय बी बाय 2 बरोबर, बी बाय 2 आपण कॅल्क्युलेट केला आता इज इक्वल टू बरोबर डी बी क्यूब अपॉन 12, बी आहे तसं लिहून घेतलं, हा आहे तसं मी लिहून घेतलं. आता हे डिनोमिनेटर मध्ये आहे बरोबर, आम्ही वरती आणतो न्यूमरेटर मध्ये, कसं येणार डिवाइड आहे याला मल्टिप्लिकेशन मध्ये आणतोय बरोबर. आता हा काय आहे भागाकारात आहे, गुणाकारात आणताना काय होणार आहे, काय होणार आहे न्यूमरेटर तर डिनोमिनेटर न्यूमरेटर मध्ये येणार आहे बरोबर, 2 वरती येतील बी खाली जाईल बरोबर. आता हा बी ह्या बीला कॅन्सल होणार आहे बरोबर, एक बी कॅन्सल होणार, डी बी स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू 6 बरोबर, 12 येतं 6, हा तुमचा फॉर्म्युला तयार झाला, ठीक आहे. एवढं इझी आहे, हा तुमचा फॉर्म्युला तयार झाला, हे बघा डी बी स्क्वेअर डिवाइड बाय 6, हा तुमचा एक फॉर्म्युला तयार झाला. मी दाखवलं तेच आहे बरोबर, डी बी क्यूब डिवाइड बाय 12 हा तुमचा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया राईट, डिवाइड बाय बी बाय 2, मॅथमॅटिक्सचा थोडासा आहे बरोबर, डी बी क्यूब डिवाइड बाय 12 हा करायचा इकडे येऊन पुन्हा करत होणार 2 बाय डी, डीला हा डी कॅन्सल झाला, सॉरी बी आहे इथे सॉरी बी आहे, बी बाय 2 आहे ना इथे, म्हणजे 2 वरती गेला डीला हा सॉरी बीला हा बी कॅन्सल होणार आहे, म्हणजे काय राहिलं तुमचं परत लिहितो आहे 2 बाय बी आहे इथं बरोबर, म्हणजे ह्या बीला एक बी कॅन्सल झाला, एक 2 बी अजून शिल्लक आहे तिथे 3 बी होते बरोबर, बी क्यूब डिवाइड बाय इकडे एक बी आहे ना खाली न्यूमरेटर मध्ये सॉरी डिनोमिनेटर मध्ये, आणि न्यूमरेटर वरती किती आहे 3 बी आहेत, हा एकला एक बी गेला म्हणजे बी स्क्वेअर इथे अजून शिल्लक आहे बरोबर, म्हणजे डी बी स्क्वेअर डिवाइड बाय ह्या 2 ने ह्याला मी भाग लावला बरोबर, बेके बेसक 12 असं झालं इथे बरोबर, म्हणजे इथे 6 राहील, म्हणजे हा तुमचा फॉर्म्युला तयार झाला इथे, ठीक आहे. पाठ करण्याची काही गरज नाही, हे फॉर्म्युले हे तुम्हाला तयार करता येतात, ठीक आहे. याच्यात काय डाऊट आहे का, याच्यात कोणाला काय डाऊट, याच्यात कोणाला काय डाऊट, सेक्शन मॉड्युलस फॉर द सर्क्युलर सेक्शन असेल तर त्याच्यासाठी सेक्शन मॉड्युलस कसा काय कॅल्क्युलेट करायचं, सिंपल आहे एकदम. सेक्शन मॉड्युलस आताच तुम्हाला सांगितलं, सेक्शन मॉड्युलस डिनोटेड बाय 3, आता हा काय सिमेट्रिकल सेक्शन आहे त्याच्यामुळे आय एक्स एक्स आणि आय वाय वाय दोन्ही व्हॅल्यू सेम असतात, यामध्ये सगळ्यांना माहिती आहे बरोबर. तसेच आय एक्स एक्स सेम असल्यामुळे आय झेड एक्स एक्स अँड झेड वाय वाय या दोन्ही व्हॅल्यू सेम असणार आहे, ठीक आहे, इज इक्वल टू असणार आहे व्हॅल्यू, ठीक आहे. म्हणून जी एक्स एक्स पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे, अबाउट एक्स एक्स एक्सिस डिवाइड बाय आय एक्स एक्स
डिवाइड बाय वाय. हा तुमचा फॉर्म्युला आहे बरोबर, सेक्शन मॉड्युलसचा हा फॉर्म्युला आहे. आता आय एक्स एक्स बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल ऍक्सिस बरोबर. कसलं सेक्शन आहे, सर्क्युलर सेक्शन आहे. आय एक्स एक्स आणि आय वाय वाय दोन्ही सेम असतात. काय फॉर्म्युला आहे, पाय बाय 64 3⁴ बरोबर. डायमीटर रेस टू 4 आहे, ठीक आहे, डायमीटर रेस टू 4 आहे. वाय काय डिस्टन्स येणार आहे, सेंट्रॉइडल म्हणजे डिस्टन्स कुठून येणार आहे त्याचं, जो तुमचा न्यूट्रल ऍक्सिस आहे. न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, सेंट्रॉइडल ऍक्सिस, ठीक आहे. सेंटरला त्या पॉईंटचे सेंटर असतं तिथे पूर्ण काय असतं, तो की डायरेक्ट असेल कोणती पण वस्तू असेल ती पूर्ण न्यूट्रल असते, ठीक आहे, न्यूट्रल असते. त्यामुळे हा झाला पॉईंट. आणि त्याचा आउटर फायबर ह्या साईडला जावा किंवा ह्या साईडला जावा, आउटर त्याचा शेवटचा पॉईंट डायग्रामचा, त्या शेवटचा पॉईंट. कुठची पण रेक्टँग्युलर डायग्राम असेल तरी त्याचा शेवटचा पॉईंट, ठीक आहे. सॉरी, हा झाला त्याचा शेवटचा पॉईंट बरोबर. आता हा सर्क्युलर, हा त्याचा शेवटचा पॉईंट आहे बरोबर. म्हणून हा हे डिस्टन्स आहे बरोबर. कुठून घेणार आहे मी, न्यूट्रल कुठे असतो, सेंट्रॉइड कडे, म्हणून हे डिस्टन्स हे झालं वाय. वाय डिस्टन्स किती आहे, डी बाय च्या हाफ आहे बरोबर. वाय डिस्टन्स च्या हाफ आहे. त्या डायग्राम मध्ये इझिली तुम्हाला समजतंय बघा. वाय हे डिस्टन्स च्या हाफ आहे बरोबर. च्या हाफ आहे काय, वाय हे डिस्टन्स बरोबर. वाय डिस्टन्स हे च्या हाफ आहे बरोबर, म्हणून d/2. काहीचा डाऊट आहे का तुम्हाला, खूप इम्पॉर्टंट आहे वाय डिस्टन्स कॅल्क्युलेट करणं, ठीक आहे. आता काय फक्त फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करायचे, झेड एक्स एक्स इज इक्वल टू आय अपॉन वाय बरोबर. आय एक्स एक्स, ठीक आहे, अपॉन वाय, पाय बाय 64 d⁴ डिवाइड बाय d/2 बरोबर. सिंपल मॅथमॅटिक्स, पाय बाय 64 d⁴ बरोबर. न्यूमरेटरची व्हॅल्यू जशीच्या तशी बरोबर. आता काय करणार आहे, डिनोमिनेटर मला न्यूमरेटर भागाकार आहे इथे बरोबर, मी गुणाकारात आणतो म्हणजे 2/d होणार आहे इथे बरोबर. ह्या डीला एक डी कॅन्सल, d⁴ आहे बरोबर. ह्या 2 ने ह्या 64 ला भाग लागतो, इथे बघू शकता तुम्ही बरोबर. इथे दिसतंय तुम्हाला व्यवस्थित बघा. ह्या एक डीला हा डी कॅन्सल झाला, इथे d³ शिल्लक आहे अजून बरोबर. ह्या 2 ने ह्या 64 ला भाग राहिला म्हणजे किती झाले, 32 बरोबर. आता मी लिहून घ्या, पाय डी बरोबर, पाय अजून शिल्लक आहे इथे बरोबर, पाय d³ डिवाइड बाय 32 बरोबर, 32 बरोबर. हे तुमचं झालं, काय झालं, सेक्शन मॉड्युलस फॉर सर्क्युलर सेक्शन, ठीक आहे. हा सिमेंट्रिकल डायग्राम आहे, कुठच्या पण अँगलने बघा, ठीक आहे, कुठच्या पण ऍक्सिसने बघा, सिमेंट्रिकल डायग्राम आहे. त्यामुळे आय वाय वाय कॅल्क्युलेट करायची किंवा झेड वाय वाय कॅल्क्युलेट करायची गरज नाही, ठीक आहे, सेमच व्हॅल्यू येणार आहे. समजलं एवढं. नेक्स्ट बघूया, काय डाऊट असेल तर अनम्यूट करून बोलू शकता, ठीक आहे. हॉलो सेक्शन, हॉलो सेक्शनचा फॉर्म्युला तुम्हाला म्हणून सांगितलं, जे फॉर्म्युला आहेत जे मी ऑलरेडी तुम्हाला दाखवले मागच्या लेक्चरमध्ये, ते फॉर्म्युले पाठ पाहिजे तुम्हाला, तरच तुम्हाला हे सगळं जमणार आहे, ठीक आहे. आय एक्स एक्स हॉलो रेक्टँग्युलर सेक्शनसाठी आपण आता सेक्शन मॉड्युलस कॅल्क्युलेट करतो, झेड एक्स एक्स अँड झेड वाय वाय फॉर हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन. फॉर्म्युला काय आहे, आय डिवाइड बाय वाय, ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला रिक्वायर्ड काय, आय कॅल्क्युलेट झाला पाहिजे आणि वायचं डिस्टन्स आपल्याला माहिती पाहिजे. इथे डायग्राम काढलेले हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन बघू शकता. टोटल जी मेन विड्थ असते बरोबर, आउटर विड्थ आहे बरोबर, ती बीने, कॅपिटल बीने डिनोट केलेली आहे बरोबर. आणि इनर जी विड्थ आहे बरोबर, हॉलोची विड्थ आहे आतमधली, ती स्मॉल बीने डिनोट केलेली आहे बरोबर. आउटर विड्थ आहे, आउटर डेप्थ आहे कॅपिटल डीने डिनोट केली आहे, इनर जी डेप्थ आहे जी स्मॉल डीने डिनोट केलेली आहे, ठीक आहे. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना बरोबर. नंतर फॉर्म्युला ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले, हे हा एक फॉर्म्युला आहे कसला, तर आय एक्स एक्स इज इक्वल टू कॅपिटल BD³ अपॉन 12 बरोबर. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे बरोबर, रेक्टँग्युलर सेक्शनचा फॉर्म्युला आहे. पण इथे हॉलो आहे, आतमधला पार्ट हा काढून टाकलेला आहे, म्हणून मला हा पण याच्यातून पण वजा करून टाकावा लागेल बरोबर बरोबर. म्हणून मायनस करतोय मी. काय मायनस करणार आहे मी, फॉर्म्युला कसा तयार झाला दाखवतो तुम्हाला. हे इरेज करतो जरा, मागच्या लेक्चरमध्ये दाखवलं आहे तरी पण परत सांगतो. फॉर्म्युला कसा तयार झाला, आय एक्स एक्स इज इक्वल टू
सगळ्यांना माहिती आहे मेन जो हॉलो सेक्शन असतो बरोबर त्यासाठी हा फॉर्म्युला आहे बरोबर. पण आता हॉलो आहे म्हणून आतमधला जो रेक्टँगल आहे ज्याच्यामुळे जी मोमेंट ऑफ इनर्शिया जनरेट होणार आहे ती होणारच नाहीये. ती मला काय करावी लागणार आहे मायनस करावी लागणार आहे. म्हणून BD³/12 ही झाली मायनस केली मी बरोबर. हा फॉर्म्युला असा लिहून चालणार आहे का नाही बरोबर. इथे 12 कॉमन आहे बरोबर म्हणून = 1/12 मी कॉमन घेतला डिवाइड बाय BD³ - BD³. ठीक आहे. फॉर्म्युला कसा तयार झाला समजला. हा फॉर्म्युला कसा तयार झाला बरोबर. इकडे डिवाइड सुरुवातीला लिहा किंवा याला टोटलला डिवाइड करा अर्थ एकच आहे. ठीक आहे. हे क्लिअर झालं असेल सगळ्यांना. हे क्लिअर झालं असेल. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट झाली. आता वाय डिस्टन्स म्हणजे काय. आता हा एक्स ऍक्सिस आहे बरोबर. हा तुमचा एक्स ऍक्सिस हा आहे बरोबर. हा आहे तुमचा एक्स ऍक्सिस बरोबर. एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स कोणापर्यंत आउटर फायबर पर्यंतचं डिस्टन्स बरोबर. आउटर न्यूट्रल ऍक्सिस पासून न्यूट्रल जिथं न्यूट्रल असतं पूर्ण डायग्राम तुमची न्यूट्रल असते म्हणजे तिथे मोमेंट अजिबात नसते तिथून आउटर फायबर पर्यंतचं डिस्टन्स ते काय झालं वाय डिनोटेड बाय वाय. म्हणजे ते वाय किती असेल कॅपिटल तुमचं डी सगळ्यांना माहिती आहे बरोबर. हा डी आहे आउटर फायबर पर्यंत डिस्टन्स कोणतं आहे डी आहे बरोबर. म्हणजे काय येणार आहे न्यूट्रल ऍक्सिस बरोबर. म्हणजे काय येणार आहे D/2 y = D/2. ही डायग्राम जरा हे झाली मी इरेज करतो सगळं परत दाखवतो तुम्हाला आता क्लिअर होईल. हे बघा हे डिस्टन्स काय पूर्ण डिस्टन्स डी आहे ना आउटर डिस्टन्स बरोबर. डेप्थ आहे आणि मला वाय डिस्टन्स म्हणजे काय सेंट्रॉइड बरोबर. न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे कुठचा सेंट्रॉइड मधून जो ऍक्सिस पास होतो तो न्यूट्रल ऍक्सिस बरोबर. इथून आउटर फायबर हा आउटर फायबर आहे बरोबर. आउटर ज्याचं एंड होतोय जिथं त्या डायग्रामचा एंड होतोय तिथं बरोबर ते आहे डिस्टन्स काय वाय म्हणजे इथे बरोबर आहे वाय. हे मला डिस्टन्स पाहिजे बरोबर. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे बरोबर डीच्या हाफ आहे बरोबर. म्हणून y = D/2. क्लिअर. हे मी व्हॅल्यू पुट केल्यात आतमध्ये आणि आन्सर कॅल्क्युलेट करतोय मी. सगळ्यांना सिंपल मॅथमॅटिक्स जमत असेल मला वाटतं. हा तर इथे आलो मी व्हॅल्यू पुट केल्या जी आयची व्हॅल्यू आहे BD³ मायनस स्मॉल BD³ डिवाइड बाय 12 डिवाइड बाय D/2. ठीक आहे. पुट केले हे डिवाइड मध्ये आहे वरती येऊन ते मल्टिप्लिकेशन मध्ये येणार म्हणजे उलट होणार आहे 2 डिवाइड बाय D. आता इथे ह्या डीला इथला डी कॅन्सल होणार नाहीये. ठीक आहे. सगळ्यांना मॅथमॅटिक्स जमत असेल ब्रॅकेट मधलं तसं पण कॅन्सल करता येत नाही कारण ब्रॅकेट पहिलं सॉल्व्ह करून घ्यावं लागतं. ठीक आहे. इथं व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही बरोबर अननोन आहे. या 2 ने आपण 12 ला कॅन्सल करू शकतो. ठीक आहे. कारण हे कॉन्स्टंट आहे 2 × 2 ने डिवाइड केलं तर इथे आलं 6. ठीक आहे. म्हणजे काय आलं वरती काय आलं BD³ - BD³ तुमचा जो वरचा ब्रॅकेट आहे तो तसंच राहिला डिवाइड ह्या 2 कॅन्सल झालाय बरोबर खाली गेलाय म्हणजे 2 ने भाग दिला मला 12 ला 6 डिवाइड बाय हे 6 चे डी हा तुमचा झाला फॉर्म्युला पुढचा आहे एक्स एक्सचा. तसंच IY चा पण तयार करू शकता फॉर्म्युला. IY चा पण फॉर्म्युला तयार करू शकता. तो कसा होणार आहे हा बघा IY ची जी व्हॅल्यू आहे ती इथे पुट केलेली आहे. मी आता एक्सप्लेन करत बसत नाही इथे तुम्हाला. ही व्हॅल्यू पुट केली y ची व्हॅल्यू कशी काढायची आता मी तुम्हाला दाखवले फॉर्म्युला पुट केलंय सगळं. ठीक आहे. हे तुम्हाला सॉल्व्ह करा. हे तुम्ही स्वतः सॉल्व्ह ट्राय करा. मी भरपूर दाखवलं तुम्हाला यापैकी तर तुम्ही स्वतः ट्राय करायचे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया पॅरलल ऍक्सिस थेरम. ठीक आहे. नेक्स्ट बघू पॅरलल ऍक्सिस थेरम. ठीक आहे. हे उद्या आपण बघू उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया पॅरलल ऍक्सिस थेरम. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया आपण हे पॅरलल ऍक्सिस थेरम. आता खूप वेळ झाला त्यामुळे ठीक आहे. हे तुम्ही रिवाइज करा हे सगळं. ठीक आहे. हे सगळं रिवाइज करा. खूप इम्पॉर्टंट आहे. काय काय बघितलं आता आपण काय काय बघितलं एकदा मागे जाऊन बघा काय काय बघितलं. पहिलं आपण सुरुवातीला थोडंसं रिव्हिजन केलं बरोबर. नंतर आपण डायरेक्ट कशावर आलो थोडी सुरुवातीची रिव्हिजन केली. नंतर रेडियस ऑफ जायरेशन बघितलं बरोबर. रेडियस ऑफ जायरेशन म्हणजे काय बघितलं बरोबर. म्हणजे जे रेडियस ऑफ जायरेशन म्हणजे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असतं आपल्याला बरोबर.
ऍक्सिस पासूनचे त्या पॉईंट पर्यंत जिथे पूर्ण एरिया कॉन्सन्ट्रेट झालेला असतो, म्हणजे सेंट्रॉइड, तिथे एरिया पूर्ण कॉन्सन्ट्रेट झालेला असतो. बरोबर, ते झालं. रेडियस ऑफ जायरेशन फॉर्म्युला बघितलं आपण, अंडर रूट आय अपॉन ए, खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर सेक्शन मॉड्युलस बघितला, आय डिवाइड बाय वाय. बरोबर, खूप इम्पॉर्टंट आहे हा आय डिवाइड बाय वाय. युनिट बघितला आपण एम एम क्यूब, आणि रेडियस ऑफ जायरेशनचं युनिट मीटर, एम एम, सेंटीमीटर कशात पण येऊ शकतं. तुम्हाला एक्झाम्पल याच्यावरती सॉल्व्ह करा. तुम्हाला मी ऑलरेडी बुकची PDF पाठवलेली आहे, त्यातलं एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघा, ट्राय करा. तुम्ही वाचा, आता जे मी आता शिकवलंय त्या बुकमधलं वाचा, ठीक आहे, आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, उद्या आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. हे आधी पॅरलल ऍक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम हे आपण उद्या हे करू, म्हणजे तुमचं अर्ध चॅप्टर झाल्याचंच जमा आहे. ठीक आहे, नंतर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेऊ. ठीक आहे, हे आधी मागचे झाले 3 लेक्चर, ते व्यवस्थित बघा. सगळे लेक्चर साधारण 1.5 तासाच्या आसपास लेक्चर आहेत सगळे. 1 तास 30 मिनिट साधारण तुम्हाला सगळे लेक्चर बघायला जास्तीत जास्त 4 ते 5 तास लागतील. ठीक आहे, ते सगळे लेक्चर बघून काढा. ठीक आहे, उद्याचे आज बघून काढा, थोडेसे लेक्चर उद्या बघा. ठीक आहे, उद्या मी कंटिन्यू करणार आहे पुढचा पार्ट, त्यामुळे रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, रिव्हिजन करून घ्या. अजून कोणाला काय डाऊट वगैरे असेल तर बोलू शकता. ठीक आहे, ते मागचे लेक्चर बघून घ्या. हा जर कोणाचा पहिला लेक्चर असेल तर बऱ्याचशा गोष्टी त्यांना समजणार नाहीत, कारण पहिल्या लेक्चरमध्ये नाही समजणार आहेत पहिल्या बऱ्याचशा गोष्टी. त्यामुळे मागचे लेक्चर झाले जे बेसिक्स मी घेतले ते व्यवस्थित पहिले 2 लेक्चर व्यवस्थित बघून घ्या, जे रेकॉर्डेडमध्ये आहेत. ठीक आहे, जर तुम्ही इथे दाखवतो तुम्हाला, तिथे गेलात ना, जर तुम्ही मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये बघू शकता, रेकॉर्डेड म्हणून एक टॅब आहे. इथे नेट स्लो आहे माझ्याकडे थोडं. आता रेकॉर्डेड लेक्चर इथे बघा, जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो, फॅन बंद कर. हां, तर इथे रेकॉर्डेड लेक्चर मध्ये आहे बघा, XY सिव्हिल, इथे बघू शकता XY सिव्हिल. बरोबर, त्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चरचा टॅब आहेत वेगवेगळे. इथे बघा वेगवेगळे टॅब आहेत, तुम्हाला दिसतील, तुमच्या मोबाईलमध्ये ओपन केला तरी दिसतात. आणि त्याच्यात रेकॉर्डेड लेक्चरमधून एक टॅब आहे, त्याच्यात गेल्यावर हा तुमचा पहिला लेक्चर आहे. बरोबर, इथे डेट पण आहे, डेटवर पण बघू शकता. हा इंट्रोडक्शनचा पहिला लेक्चर आहे, हा व्यवस्थित बघून घ्या. त्यामध्ये सेंट्रॉइड वगैरे घेतलेला आहे. ठीक आहे, सेंट्रॉइड घेतलेला आहे. बेसिक्स तुम्हाला समजले तरी खूप आहेत. नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया इथून स्टार्ट झालंय, इथून पण मोमेंट ऑफ इनर्शिया स्टार्ट झालंय. इथे मी फॉर्म्युले सगळे घेतलेले आहेत आणि मोमेंट ऑफ इनर्शिया एक्सप्लेन केलेले आहे. ठीक आहे, हे व्यवस्थित बघा. आणि त्यानंतर इथे आता थोड्या वेळात तुम्हाला थर्ड लेक्चर पण अवेलेबल होईल इथे खाली, आता ते चालू आहे ते. ठीक आहे, रेकॉर्डिंग अवेलेबल होईल, ते बघा. ठीक आहे, नंतर उद्या आपण फोर्थ लेक्चर पण इथे अवेलेबल होईल. त्यानंतर आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कडे वळूया. ठीक आहे, हे तुम्ही व्यवस्थित बघा. हे 2 लेक्चर आहे, ते व्यवस्थित बघून घ्या आधी, त्यानंतरच तुम्हाला सगळं क्लिअर होत जाईल. आणि तुमच्यावर आहे किती फास्ट तुम्हाला कव्हर करायचं आहे सगळं. काय डाऊट असतील ते तुम्ही लगेच विचारत चला, त्याच्यामुळे तुम्हाला मी लगेच ते तुमचे डाऊट क्लिअर करत जाईल. ठीक आहे, ओके. तुमचं लेक्चर संपलं, इथे थांबवतो मी लेक्चर. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट कव्हर करून घेऊया. ठीक आहे, ओके. ठीक आहे, लेट झाला तरी चालेल, लेट झाला तरी चालेल.